नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून श्रीरामांचे नवरात्र सुरू झाले। गुढीपाडवा झाला आणि रामाचे नवरात्र सुरू झाले। 5-6 दिवस या नवरात्राची खूप गडबड होती। मंदिरात जाणे, भजनाला जाणे, नंतर गीत रामायण ऐकायला जाणे, या गडबडीत 5-6 दिवस गेले। चैत्र महिना सुरू झाल्यावर गुढीपाडव्यानंतर तिसऱ्या दिवशी चैत्रगौर बसते आपल्याकडे, हो की नाही? तर अशी चैत्रगौर जिकडे तिकडे बसली होती आणि एक दिवस माझ्या मुलीची मैत्रीण पल्लवी, तिचा फोन आला बरं का, काकू उद्या आमच्याकडे हळदी कुंकू आहे, तुम्ही या बरं का नक्की। तिने मला अगदी आग्रहाने आमंत्रण दिलं आणि मी तिच्याकडे जायचं ठरवलं। तर मला तिच्याकडे आलेला अनुभव मी आज तुमच्याशी शेअर करत आहे, ऐकूया। अशी ही चैत्रगौर। दुसऱ्या दिवशी माझी मैत्रिणी सुद्धा हिला घेऊन मी पल्लवीच्या घरी गेले। रिक्षा करून आम्ही गेलो। तिचं घर जरासं लांबच होतं आणि सोसायटीमध्ये तिचं घर होतं। जवळजवळ 10 ते 12 त्यांचे ते घरं होती त्यांच्या त्या बिल्डिंगमध्ये आणि सगळ्यांनी मिळून एकत्र तिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता। आम्ही गेल्याबरोबर पल्लवी आणि तिच्या मैत्रिणींनी आमचे खूप सुंदर स्वागत केले। पल्लवी नऊवारी साडी नेसून होती, तिच्या मैत्रिणी पण नऊवारी साडी नेसलेल्या होत्या, केसांचा खोपा घातला होता, मोगऱ्याचे गजरे माळले होते केसांमध्ये आणि नाकात नथीबिती घालून खूप त्या सुंदर तयार झाल्या होत्या। अगं बाई पल्लवी, नऊवारी खरेदी केली की काय तुम्ही सगळ्याजणींनी? मी तिला विचारलं। छे गं मावशी, नऊवारी कसल्या खरेदी केल्या? हल्ली की नाही 6 वारीची नऊवारी नेसवतात, अशी पद्धत आहे। हो का? मला नाही माहीत। मी म्हटलं अगं माझी मैत्रीण आहे ती स्मिता पार्लरवाली, तिने नाही का आम्हाला सगळ्यांना त्या 6 वारीच्या नऊवारी साड्या नेसून दिल्या। मग मस्त सगळ्यांनी जरीच्या साड्या आपल्या काढल्या आणि तिच्या नऊवारी करून आम्ही नेसलो बघ। अरे वा, खूप सुंदर दिसत आहेत बरं का तुम्ही। मी सगळ्यांचे कौतुक केले। ए मावशी, तू आमची नेहमीच कौतुक करतेस बघ। अगं हो, चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे ना। मी त्या पल्लवीच्या पाठीवर थाप दिली। चल ना बघूया आपण, चैत्रगौर दाखवते मी तुला। मग मला ती आत घेऊन गेली। तिचा सगळा मैत्रिणीचा घोळका तिच्यासोबत होता। आम्ही आत गेलो। बघतो तर सुंदर समोरच्या टेबलावर चैत्रगौर बसवलेली होती। तिलाही नऊवारी लुगडं घातलं होतं, नंतर भरगच्च फुलाचे गजरे घातले होते आणि तिला सुंदर अशा झोपाळ्यावर बसवलं होतं। झोपाळ्या फुलांनी सजवलेला होता आणि झोपाळ्यावरती चैत्रगौर बसवली होती। तिला गौरीचा मुखवटा घातला होता, त्यामुळे महालक्ष्मीसारखी सुंदर दिसत होती ती गौर बरं का। आणि तिच्यासमोर फराळाच्या वेगवेगळ्या वाट्या ठेवल्या होत्या। आपण कसं प्लेट ठेवतो ना, तशा प्लेट्स वाट्या ठेवलेल्या होत्या। तर मी बघून एका वाटीमध्ये मला तिथे खिरीसारखं दिसलं बरं का। मी पल्लवीला विचारलं, अगं खीर ठेवली की काय? खीर कानवला? अगं मावशी, तू जवळ जाऊन बघ तरी तिथे ना त्या खिरीच्या वाटीखाली मी एक स्लोगन ठेवले, ते वाचून बघ। मी जवळ गेले। त्या खिरीच्या वाटीच्या मागे असं पुठ्ठ्यावर एक असं स्लोगन लावलं होतं आणि त्याच्यावर लिहिलं होतं, बाळासाठी नका वापरू सिरलॅक, बाळासाठी नका वापरू सिरलॅक आणि भरड धान्याची खीर करून बाळाला खाऊ घाला, असं लिहिलं होतं। बाळासाठी सिरलॅक नका वापरू, भरड धान्याची खीर करून बाळांना खायला घालू, असं लिहिलं होतं त्याच्यामध्ये बरं का। म्हणजे सिरलॅक वापरू नका तुम्ही, ही भरड धान्याची खीर करून तुम्ही बाळाला खायला घाला, असं लिहिलं होतं। वा वा, छान आहे की गं हे। अगं मावशी, ते सिरलॅक विकतचं काय? हल्ली की नाही आपण हे जे धान्य असतं ना, ते भरड करून त्याची खीर केली तर मुलांना पौष्टिक होते नाही का? हो बरोबर आहे, बरोबर आहे। आणखी मला उत्सुकता वाटली। प्रत्येक प्लेटच्या समोर असे स्लोगन लावलेले होते आणि कागद ठेवले होते, मागे पुठ्ठे लावून समोर प्लेट ठेवली होती। आणखी एका ठिकाणी मी पाहिलं तिथे पुढे जाऊन, तर एका प्लेटमध्ये पुऱ्या ठेवलेल्या होत्या। कसल्या गया पुऱ्या? तिथे मागे लिहिलं होतं, भेळ आणि पाणीपुरी चटकदार आहेत जरी, तुम्ही खाऊन पहा राजगिऱ्याची पुरी। भेळ आणि पाणीपुरी चटकदार आहेत जरी, तुम्ही खाऊन पहा राजगिऱ्याची पुरी। अगं बाई, किती छान राजगिऱ्याच्या पुऱ्या करून तिथे ठेवलेल्या होत्या बरं का। खरं आहे, राजगिऱ्याच्या पुऱ्या जास्त पौष्टिक आहेत नाही का? बरं बरं, छान आयडिया गं ही। नंतर आणखी एका ठिकाणी एका प्लेटमध्ये ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी ठेवल्या होत्या। अगं बाई, भाकरी पण ठेवल्यात? मी तिला विचारलं। हो हो, वाच ना तिथे। तर तिथे लिहिलं होतं, जर तुम्हाला बाकीचे धान्य खाऊन डोकेदुखी होत असेल, पोळ्या खाऊन वगैरे, तर तुम्ही ज्वारी आणि बाजरीची भाकरी खाऊन बघा, बदल म्हणून तुम्हाला एकदम डोकं शांत होईल आणि पचनाला पण
चांगली ज्वारी आणि बाजरीची भाकरी असं त्याच्यावर मोठं बरंच लिहिलं होतं त्या कागदावर बरं का. ते वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की ज्वारी आणि बाजरीची भाकरी ही पचायला अतिशय सोपी आहे आणि पौष्टिक आहे. बरोबर. एके ठिकाणी प्लेटमध्ये शेंगादाणे ठेवले होते, साबुदाणा ठेवला होता. तर तिथे लिहिलं होतं, नका वापरू साबुदाणा शेंगादाणा, नका वापरू साबुदाणा शेंगादाणा आणि राजगिऱ्यासारखे हलके अन्न वापरात आणा. वा वा, छान. नंतर एके ठिकाणी वरई, राजगिरा आणि काय बरं ते असे 2-3 प्रकार त्यांनी ठेवले होते तिथे आणि लिहिलं होतं तिथे की राजगिरा वरईसारखे हलके अन्न वापरा आणि स्वस्त आणि मस्त खाऊन तर बघा. पौष्टिक धान्य हे असे. तर खरंच त्या धान्याची पौष्टिकता आणि स्वस्त असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना परवडणारी ती धान्य होती, नाही का. तर ते वाचूनही मला खूप गंमत वाटली. नंतर तरुणाईसाठी लिहिलं होतं, नका खाऊ पिझ्झा बर्गर, नका खाऊ पिझ्झा बर्गर, भरड धान्याचे थालीपीठ खाऊन करा पोटाची भर. नका खाऊ पिझ्झा बर्गर, भरड धान्याचे थालीपीठ खाऊन करा पोटाची भर. अरे वा, हे तर छान. मुलांना अगदी पटण्यासारखं आहे. पण थालीपीठ मुलांना आवडलं पाहिजे. अगं मावशी, खाऊन बघितलं ना तर सगळ्यांनाच आवडतं. वा वा पल्लवी, तुझ्या मैत्रिणींनी हा जो चैत्रगौरीच्या माध्यमातून संदेश दिला आहे ना, तो मला खूप आवडला बघ. हो की नाही गं सुधा? मला आणि सुधाला ते सर्व संदेश खूपच आवडले. अगं असं आपण कोणाला सांगायला गेलो ना तर कोणाला पटत नाही. पण हे असं आता प्रत्यक्ष पाहून गौरीच्या माध्यमातून तुम्ही हे जे संदेश दिले ते मला खूपच आवडले बरं का. मी काय करते, आज संध्याकाळी माझा दुसरा ग्रुप घेऊन येते आणि सगळ्यांना दाखवते. तू उचलू नको 9-10 वाजे तरी मी सगळ्यांना घेऊन येते आणि तुझ्या या हळदीकुंकाला घेऊन सगळ्या मैत्रिणींना हे सगळं मला दाखवायचं आहे बरं का. म्हणजे त्यांनासुद्धा कळलं पाहिजे. हो हो, ये ना मावशी. मग आम्ही आणि सुद्धा हळदीकुंकू घेऊन निघालो. अगं अशी कशी जातेस? थांब, नाश्ता करून जा. लगेच तिच्या त्या मैत्रिणींनी प्लेट्स घेऊन आल्या. त्याच्यामध्ये काय होतं, नाश्त्याला काय होतं, भरड धान्याचं सुंदर थालीपीठ होतं, लोणी होतं आणि राजगिऱ्याच्या वड्या होत्या. वा वा, ते पौष्टिक अन्न खाऊन आम्ही पोटभर खाल्लं आणि तृप्त मनाने तिचा निरोप घेतला. पल्लवी, निघतो का आम्ही? येते बरं का संध्याकाळी नक्की. आणि मग तिचा निरोप घेऊन मी संध्याकाळी घरी गेले आणि मग सगळ्या आजूबाजूच्या आणखी 2-4 मैत्रिणींना घेऊन परत तिच्या घरी गेले. तिच्या घरी ते सर्व ते दाखवलं आणि खरोखर मैत्रिणींनो सगळ्यांना ते खूप आवडलं. मैत्रिणींनो, हल्ली पौष्टिक अन्न खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच आवश्यक आहे. हल्ली काय झालं आहे, जिकडे तिकडे व्हॉट्सअपवर पण येतं बघा की हे वापरा, काय मिलेट वापरा. पण आपले हे भारतीय मिलेट किती चांगले आहेत. ज्वारी, बाजरी, वरई, राजगिरा हे सुद्धा आपण नियमित वापरात आणले तर आपले आरोग्य चांगले राहील, नाही का. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन मानतात. कालच 7 एप्रिल होऊन गेला, आज 8 एप्रिल आहे. तर या जागतिक आरोग्य दिनी आपण, मला वाटते की संकल्प करावा की हे ज्वारी, बाजरी, वरई हे अशासारखे हलके पोटाला पचणारे अन्न आपण खायला सुरुवात करावी आणि मुलांनाही त्याची सवय लावावी. म्हणजे आपलेही आरोग्य चांगले राहील आणि मुलांचेही आरोग्य चांगले राहील. मैत्रिणींनो, आपणच कोणीतरी याच्यासाठी सुरुवात केली पाहिजे, नाही का. पल्लवीने दिलेला हा चैत्रगौरीच्या माध्यमातून दिलेला हा संदेश मला खूपच आवडला, पल्लवीच्या आणि त्या मैत्रिणींनो. खरोखर हा जो संदेश तुम्हीसुद्धा आचरणात आणा आणि बघा, तुमच्यातही बदल होईल आणि तुमचंही आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल, नाही का. मैत्रिणींनो, माझा हा जर छोटा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ह्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत एकदा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद तुमचे.